पण मी पटापटा करेन. त्यामुळे या सगळ्यासाठी थँक्यू सो मच. काय चाललंय तुमचं? थँक्यू, सॉरी, सॉरी, थँक्यू. भास करा आता. मलाही तुमची आठवण येत होती म्हणूनच आले ना मी. नव्हतं करमत मला. नंतर आईंनीच आयडिया दिली की त्यांच्यासाठी डब्बा घेऊन जा, म्हणजे त्याच निमित्ताने तुला भेटता येईल त्यांना. मलाही ते पटलं. म्हटलं चला माझ्या हातचं तुम्हाला जेवण मिळेल आणि मला माझ्या नवऱ्याला भेटता येईल म्हणून आले मी. सिरियसली ग्रेट आहात तुम्ही. पण मला ना अजूनपर्यंत एक गोष्ट कळलीच नाही. जेव्हा जेव्हा मला तुमची गरज असते तेव्हा तेव्हा त्या वेळेला त्या जागी तुम्ही कशा हजर होता? आय मीन मी तुम्हाला सांगत नाही, एक्सप्रेस होत नाही, आपण डिस्कस करत नाही, स्टिल तुम्ही तिथे बरोबर हजर असता. हाव हाव? कारण बायको आहे मी तुमची. तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी मला कळतात, ओळखता येतात. कळलं? म्हणून मी स्वतःला लकी नवरा म्हणून घेतो. कारण तुमच्यासारखी गोड, काळजी घेणारी, इतकं प्रेम करणारी बायको माझ्या आयुष्यात आली. थँक्यू सो मच. अँड आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू. बरं चला आता कामाला लागा, उशीर नको व्हायला. मी निघते. द्या. नीट जा. हो नीट जाते आणि पोहोचले की तुम्हाला मेसेज करते. पण आता कामात लक्ष द्या, ठीक आहे? आणि लवकर घरी या, वाट बघते मी तुमची. बाय. बाय. आता काय झालं? I really love you so much. I love you too. बरं मी निघू का आता? Bye. बाय. Miss me. Bye. बाय. लवकर या. आय एम सॉरी. जरा उशीर झाला. सुरू झाला का कॉल? कोणता कॉल? क्लायंटचा कॉल. ओ क्लायंटचा कॉल. नाही, तो कॉल कॅन्सल झाला. का? अरे हे क्लायंट्स असेच असतात, स्वतःच एक वेळ देतात आणि मग स्वतःच मीटिंग कॅन्सल करतात. ठीक आहे, आपण आपलं काम सुरू करू. आई, अगं तुम्ही झोपला नाहीत अजून? अगं तुझीच वाट बघत होते मी. मग कशी झाली डिनर डेट? काय ग, देवांश भेटला ना? हो भेटले. आणि जेवण? जेवण पण झालं. आई पण तुम्ही अजून का नाही झोपलात? नाही म्हणजे एवढं जागा राहण्याची गरज पण नाहीये ना. आणि जेवण केलं ना तुम्ही? गोळ्या घेतल्या ना? घेतल्या. काय झालं तुझं? काही नाही. नक्की? हां. मग चेहरा असा का दिसतोय तुझा? काय बोलायचं का माझ्याशी? नाही हो आई, आज ना सकाळपासून खूप दगदग झाली आहे ना, त्यामुळे थोडंसं असं दमल्यासारखं वाटतं, बाकी काही नाही. हो ग बाई, आज सगळ्यांचीच दगदग झाली. या अंजलीनी दिवसभर दमवलं ना सगळ्यांना. जाऊ दे, झोपूया आता आपण. आणि देवांशी येईपर्यंत जागत बसू नकोस, झोप. हो
झोपते. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू. Cheers. सॉरी दचकवायचं नव्हतं मला अजिबात. आय एम सो सॉरी. ठीक आहे, मी पण काय एवढे गाढ झोपले नव्हते. तुम्ही आत्ता आलात? बराच वेळ झाला हो. हो 5 वाजले मग बघा. कामच एवढं होतं, काय करू, संपतच नव्हतं. झाला उशीर. त्या शमिका मॅडम
त्या गेल्या ना, त्यांच्याकडे गाडी आहे ना त्यांची. सो ठीक आहे. आणि कामाचं झालं ना नीट? सगळं नीट झालं. पण मान लागली ना तुमची. काय सई, काय गरज होती इथे अशी बसून वाट बघायची माझी? अहो तुम्ही फक्त अरे तू पण जागी आहेस? मग काय करणार? हे माझं एक ठीक आहे रे, पण सई बिचारी इथे बसून वाट बघत होती तुझी. ही काय वेळ आहे का घरी यायची? रात्रभर घराबाहेर होतास तू देवा. काय करू, कामच एवढं होतं. पण सी काम संपल्या आलो ना मी घरी, लगेच आलो की नाही बघ. हो ना, देवच पावला म्हणायचा. हसू नका तुम्ही दोघं. देवांश, अरे नवीन नोकरी आहे तुझी, इतक्या लगेच कामात झोकून द्यायची गरज आहे का? आणि घरच्यांचं काय? आमचं ठीक आहे, पण बायकोला तरी वेळ द्यायला हवा की नको? काय तू तू असं का म्हणतेय सगळं? तू सईंना विचार त्यांना की मी किती मिस करतो त्यांना. सांगितलंय मी त्यांना ऑलरेडी. विचार सई, सांगा ना तुम्ही. एकमेकांना इतकं मिस करता ना, मग आता बाळाचं घ्या की मनावर. ओमी बघ, लहान असून आधी नंबर लावला सुद्धा. हा बाबा, ओमी आहेच ग्रेट, कोण डिनाय करते. म्हणून म्हणते तुम्ही पण आता घाई करा. ते म्हणतात ना, एक से भले दो, एका वेळी 2-2 नातवंड येतील घरी. म्हणजे दोघं जण एकदम मोठी होतील रे अशी. आई 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 काय म्हणते आता बघ, किती वाजले? पहाटेचे 5 वाजले. दमून आलोय ना मी. नातवंडांची स्वप्न बघायची ही वेळ आहे का आता? नाही. वेळेच्या बद्दल तू तुम्हाला काही सांगूच नकोस. स्वप्नाचं म्हणशील ना, तर हे स्वप्न मी दिवस रात्र बघत असते की तुमच्या मुलांना मी छान मोठं करते, त्यांना गोष्टी सांगते, त्यांना काउचूचे घास भरवते, त्यांच्यासाठी छोटी छोटी झबली शिवते, त्यांच्या मागे मागे धावते. बस आणि बाबा? ब्रेक मारायचंय आपल्याला. अगं किती पुढचा विचार करतेस तू? मग आई पास नव्हता प्लीज. हा विषय आज ना उद्या काढणारच होते मी तुमच्याकडे. बरं झालं आज आयते सापडलात दोघं. हे बघ, मला कळतंय तुझं म्हणणं. आणि खरं सांगू का, जेन्युइनली मी काही दिवसांआधी मी स्वतः या सगळ्या गोष्टींचा विचार करत होतो. बरं झालं बाई. पण नंतर आम्हा दोघांना असं रिअलाइज झालं की आम्ही नाही आहोत आता रेडी या सगळ्या गोष्टींसाठी. आणि आता तर माझ्या लाईफमध्ये आणखी मोठे मोठे चॅलेंजेस आहेत. सो प्लीज समजून घे. हो ना, मी देवांश बरोबर बोलतात आई. त्यांना आत्ताच नोकरी मिळाली आहे ना, त्यात अजून सगळ्या गोष्टी आता सेटल व्हायच्यात. ह्या सगळ्याच्यात जर बाळ झालं ना, तर ना मला बाळाला वेळ देता येईल ना इकडे. बघितलंच माझ्या बायकोला माझ्या मनातलं सगळं कसं कळतं ते. नाही पण खरंच आहे, तुमचं म्हणणंही मला पटतंय. पण कसं आहे ना, योग्य गोष्टी योग्य वेळी झालेल्या बऱ्या असतात. म्हणून म्हणते आता आणखीन उशीर नको. अरे उशीरवरून आठवलं, काय? अगं किती उशीर झालाय, मला झोपायला हवं ना. झोप येते मला. चला. झोप येणारच तुला. विषय कसा बदलायचा ते चांगलं माहितीये. पण जा झोप. उद्या परत ऑफिसला जायचं असेल ना लवकर? ना, उद्या सॅटर्डे, उद्या सुट्टी, उद्या मस्त झोपणार मी. हो का? बरं आहे मग. चला झोपतो. हा जा. काय रे, काय झालं? झोपायला जातोस ना? हा जातोय ना. जा मग. हा जातो ते. जाऊ ना. जा जा. बाय. बरं आई, मी आता फ्रेश होते आणि ब्रेकफास्टचं बघते. ठीक आहे? अगं तू काही करायचं नाहीस, मी करते. माझी थोडी तरी झोप झालीये, तू अजिबात झोपली नाहीयेस. जरा वेळ जाऊन झोप जा. काही हरकत नाही आई, मी करते. ऐकणार नाहीयेस का माझं? का सासूगिरी दाखवूस तुला आता? बापरे. जा जाऊन झोप जा. ठीक आहे, झोपते. गुड नाईट. गुड नाईट. जा.
आलीस का ग? तू अजून जागी कशी? तू सुखरूप घरी पोचल्याशिवाय मला कसली झोप लागतेय. तुझीच वाट बघत होते. रात्रभर? त्यात काय झालं? नाही अगं, मी तुला किती वेळा सांगितलंय तू रात्र रात्र अशी माझ्यासाठी नको जागत जाऊस, पण तू ऐकतच नाहीस. काय करणार, आईच्या मनाला काळजी असतेच ना. तू माझी आई नाहीयेस. नाही, हो मला माहिती आहे ती तुझी आई नाहीये, पण आईसारखी तर आहे ना. ही एवढीशी होतीस तेव्हापासून सांभाळले तुला. आत्ता अशी चिडचिडी झालीस, पण लहानपणी मलाच चिकटून असायचीस. लहानपण संपून जमाना झालाय. हो मान्य आहे, पण शेवटी माया ती मायाच असते ना. आणि एकदा लावली ती काढून थोडीच घेता येते. त्यात तू अशी एकटी राहतेस, मान मोडून काम करतेस, एकटेपणा झाकण्यासाठी सगळ्यांशी तोडून वागतेस. कसं व्हायचं ग तुझं? काळजी वाटते, बघवत नाही. झालं? बोललीस पुन्हा माझ्या एकटेपणाबद्दल? माझ्या खपल्या काढायला मजा येते ना माई तुला? नाही ग, चुकून तोंडातून निघून गेलं माझ्या. असं कसं चुकून तोंडून निघालं? बोलण्याआधी जरा विचार करत जा ना माई. खरं तुला किती वेळा सांगितलंय मला माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल बोललेलं अजिबात आवडत नाही, पण तुला ते जमतच नाही. एकटा सोडत जा ना मला. खरंच सांगते ग, चुकून तोंडातून निघून गेलं. आणि हे बघ, तू आता एवढी दमून भागून आली आहेस ना, नको ना चिडचिड करू. मी तुझ्या केसांना तेल लावून देते. चल. त्याची काही गरज नाहीये. अगं कोमट करून आणलंय. नको म्हटलं ना. आता काय मला कान धरायला लावणार आहेस का? का या वयात उठाबशा काढायला लावणार आहेस? त्या सुद्धा काढेल. चल ये बस इकडे. नाही, बस 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 बस. हा, नुसता ड्रामा करता येतो तुला. गुड मॉर्निंग देवांश. देवांश, गुड मॉर्निंग म्हणाली आहे मी. काय? झोपू द्या थोडा वेळ. अहो, तुमच्यासाठी कॉफी घेऊन आली आहे मी. देवांश उठा ना. मला माहिती आहे काल तुम्ही खूप लेट आलात, आता तुम्हाला झोपायची इच्छा होती खूप, पण उशिरापर्यंत झोपणं चांगलं नाही आहे ना. आणि आता खूप वेळ जर झोपलात ना तर दिवसभर तुम्हाला आळसल्यासारखं वाटेल आणि मग परत रात्री झोप पण नाही लागणार. उठा ना आता प्लीज. देवांश, देवांश उठा लवकर. उठा, चला उठा पटकन, उशीर झालाय खूप. उठा उठा. देवांश, देवांश कॉफी सांडेल. काय करताय तू? झोपू द्या. तुम्ही ऐकणार नाहीये ना माझं? नाही. नक्की? काय चाललंय तुमचं? हा, आणि हसताय काय? किती जोरात चटका लागला मला आणि हसताय तुम्ही माझ्यावर. बघू जरा, बघू बघू कुठे चटका लागलाय. असू द्या आता. ते तुमच्याकडे काय नवऱ्याला उठवायची अशी पद्धत आहे का? 4 वेळा प्रेमाने आवाज दिला तरी तुम्ही झोपेतून उठला नाही, म्हणून तुम्हाला असं उठवावं लागतं झोपेतून. अच्छा, असं नाही करायचं. असं नवऱ्याला असं असं छान प्रेमाने उठवायचं. हो, म्हणजे कसं? म्हणजे आधी आपला हात घ्यायचा आणि मग आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने फिरवायचा. हा कसा? आणि मग 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 त्याच्या केसांमध्ये असा हात घालायचा आणि असा हळूहळू हळूहळू आपला हात फिरवायचा. मग त्यानंतर आपल्या नवऱ्याच्या हळू जवळ जायचं आणि एकदम प्रेमाने त्याला हाक मारायची.
मारा बरं. मारू मारा. नक्की. येस, नक्की. ठीक आहे. मारलं. हे काय करताय तुम्ही? हा, दाखवलं मारू. झालं, आता गप खाली या लवकर. ते काय चाललंय तुमचं? आधी मला चटका दिला आणि मग त्यानंतर उशी पिकून मारताय. तुम्हाला माहितीये आधी ना माझी सही इतकी रोमॅन्टिक होती, अशी व्हायलिन कधीपासून झाली आहे काय माहिती. काय माहिती, कोणीतरी काल उशिरा आलं ना, त्याची शिक्षा आहे ही. ओ ओ ओ, अच्छा अच्छा अच्छा, म्हणून ही शिक्षा देत आहे मला. हो. ठीक आहे, ठीक आहे. दे मला. द्या, आणखी शिक्षा द्या मला. देवांनी सोडा. नाही, द्या ना, आणखी शिक्षा द्या. देवांनी सोडा. नाही सोडणार. Please सोडा. नाही सोडणार सई. आई सकाळी काय म्हणाली ते विसरला? बाळाचं मनावर घ्या म्हणाली होती ती. आता सोडलं तुम्हाला तर मग मनावर कसं घेणार? मनावर घेण्याची ही योग्य वेळ नाहीये. हीच करेक्ट वेळ आहे सई. दिस इज द राईट टाइम.